तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीत आपल्याला आजकाल चांगलाच विरोधाभास बघायला मिळतोय। पण तामिळनाडूची मूळ संस्कृती बघितली तर ती कट्टर विवेकवाद आणि नास्तिकतेवरती रचली गेली आहे। सार्वजनिक व्यासपीठावरती धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरला जातो, पण आजकाल नेते खासगी राजकीय निर्णय मात्र ग्रहांच्या गणितानुसार घेतात। तामिळनाडूच्या ओरिजिनल राजकीय संस्कृतीची मुळं आपल्याला 1925 मध्ये पेरियार यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान चळवळीत आढळतात। पेरियार यांनी हिंदू धर्म, ब्राह्मणशाही आणि धार्मिक अंधश्रद्धांना खालच्या जातींचं शोषण करणारी मुख्य हत्यारं मानलं। ते थेट धर्माच्या विरोधात बोलायचे। त्यांनी आयुष्यभर कुंडली आणि ग्रहदशा पाहण्याविरुद्ध मोहीम राबवली आणि लोकांना वैज्ञानिक तर्कशास्त्र स्वीकारण्याचं आवाहन केलं। पेरियार यांच्या मते ज्योतिषी जातीयवादाचे एजंट होते, जे शोषितांना त्यांच्या सामाजिक स्थितीवर प्रश्न विचारण्यापासून रोखण्यासाठी डेस्टिनीचा वापर करायचे। पेरियार यांचे वैचारिक वारसदार असलेले मुख्य प्रवाहातील निवडणूक राजकारणात प्रवेश करताच या अढळ तर्कवादाला तात्काळ तडजोडीच्या सामोरं जावं लागलं। राज्याचे पहिले द्रविड मुख्यमंत्री CN अण्णादुरई यांनी पेरियार यांच्या कठोर नास्तिकवादाला एक वेगळं रूप दिलं। एक समाज एक देव हा विचार त्यांनी मांडला, ज्यामुळे जाती विरोधी तर्कवाद आणि नास्तिकता दोन्ही विचार मांडता आले। त्यांचेच उत्तराधिकारी असलेले M करुणानिधी यांच्याच काळात ज्योतिषशास्त्राशी असलेला हा गुंतागुंतीचा संबंध खऱ्या अर्थानं रुजला। सार्वजनिकरित्या करुणानिधी एक कट्टर विवेकवादी, धार्मिक अंधश्रद्धांची खिल्ली उडवण्यासाठी चित्रपटांचा वापर करणारे एक प्रतिभावान पटकथा लेखक आणि धार्मिक चिन्ह धारण करण्यास ठामपणे नकार देणारे नेते होते। तरीही त्यांच्या राजकीय जीवनात सतत ज्योतिषशास्त्राचा वापर केला जायचा। त्यांचे राजकीय विरोधक अनेकदा असं निदर्शनास आणून द्यायचे की DMKचे महत्त्वाचे निर्णय, युत्यांच्या घोषणा आणि शपथविधी समारंभ हे शुभ मुहूर्तांवरच पार पडत असतं, त्याच्यासाठी हे मुहूर्त जे आहेत ते बघितले जातात। यावरून असं दिसून येतं की हा पक्ष आयडिओलॉजी आणि कार्यकर्त्यांची श्रद्धा यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत होता। आता याच्याच अगदी उलट दृष्टिकोन AIADMKच्या ज्येष्ठ नेत्या जयललिता यांच्या कार्यकाळात दिसून आला। जयललिता या उघडपणे धार्मिक होत्या आणि ज्योतिष व अंकशास्त्रावरही त्यांचा विश्वास होता। करुणानिधी यांचे सुपुत्र आणि DMKचे अध्यक्ष MK स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात पक्षाला पुन्हा एकदा पेरियार यांच्या बुद्धिवादी विचारसरणीच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीकडे वळवलं। स्टॅलिन यांनी द्रविड मॉडेल या शासन पद्धतीचा सक्रियपणे प्रचार केला आणि त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक न्याय यावरती विशेष भर दिला। सरकारी मालकीच्या मंदिरांमध्ये त्यांनी प्रशिक्षित ब्राह्मण नसलेल्या पुजाऱ्यांची नेमणूक करून त्यांनी पेरियार यांची स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलली आणि त्याद्वारे वंशपरंपरागत चालत आलेल्या जातीय मक्तेदारीला थेट आव्हान दिलं। पण म्हणून मंदिरांची कामं त्यांनी केलीच नाहीत तर असं नाहीये। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।